हॅलो गाईज, तर सध्या व्लॉग खूप लेट येत आहेत. तर हा व्लॉग पिठोरीचा आहे आणि सगळी तयारी मी रात्री करायला घेतलेली. आधी पुरणपोळ्या करायसाठी मी डाळ फुगत घातली आणि तिला आधी पण 3-4 वेळा वॉश केली, नंतर फुगल्यानंतर पण 3-4 वेळा वॉश केली. त्यानंतर 2दा कुकर लावली मी, कारण डाळ एवढी जास्त होती की एकदा कुकरला लावून झाली नसती. म्हणून तुम्ही बघू शकता किती जास्त आहे. तर रात्री मी काहीतरी 8-9 वाजता ही डाळ म्हणजे फुगून झालेली. 6-7 वाजता फुगत घातलेली, ती एका तासात फुगून होते. मग एवढी कुकर भरून मी 2दा कुकर लावली आणि डाळ शिजवून घेतली. खूप बोलतात ना, आपल्या घरी काहीतरी असतं तेव्हा आपण खूप जास्त एक्सायटेड असतो आणि खूप खुश पण होती. तर कोणाला अशा एक्साइटमेंट होते मला सांगा. मला तर खूप होते आणि मला खूप जास्त आवडते की काय असेल. मग कुकर लावली, एकीकडे मी वाटण वाटून घेतलं दुसऱ्या दिवशीचं, आणि त्यानंतर मी वेलची होती जी साखरेच्या बरोबर वाटली, कारण की ती फक्त वाटली असती तर नीट वाटली नसती गेली. त्यानंतर डाळीत टाकायला मी गूळ किसून घेतला आणि कुकरला मी नाही करून 3 शिट्ट्या घेतल्या डाळीच्या. तिला एकदम सॉफ्ट होऊन द्यायची, म्हणजे जास्त मेहनत नाही लागत. आणि ते पूर्ण गूळ खिसून घेतला. मी फर्स्ट टाईम असं माझी मम्मी नसताना केलेलं, पण एकदम परफेक्ट झालं, तर कशात काहीच कमी नाही. आणि तुम्ही बघू शकता डाळ किती शिजली आहे. त्यानंतर मग मी सगळी डाळ म्हणजे ती चाळणी आहे त्याच्यात काढून घेतली, जे पण पाणी एक्स्ट्रा आहे ते स्ट्रेन व्हायसाठी. ते झालं. त्यानंतर मी फर्स्ट बॅच झाल्यानंतर सेकंड बॅच, म्हणजे तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी परत एकदा डाळ कुकरला शिजवत लावली. काहीतरी 1-1.25 किलो होती डाळ आणि ही कुकर 3 लिटरची होती. त्यानंतर एक लंगडी घेतली, जेवढी पण डाळ शिजून झालती ती त्या लंगडीत टाकली आणि त्यानंतर त्यात गूळ टाकला आणि थोडा मेल्ट होऊन दिला, म्हणजे पूर्णच मेल्ट होऊन द्यायचा. आणि हे मी एकटीने एवढी फर्स्ट टाईम बनवली, कधी एकटीने एवढी बनवली नव्हती, पण माझ्यात फुल कॉन्फिडन्स होता की माझं काही चुकणार नाही. आता एवढं मी जेवण बनवते तर वाटत नाही की काय कमी जास्त होईल. आणि एकदम प्रॉपर गोड बीड सगळं प्रॉपर झालेलं. त्यानंतर ह्याला ना मी जी आपली पावभाजीची ज्याच्यानी मिक्स करतात त्याच्यानी खूप वेळ मिक्स केलं आणि लास्टला याच्यामध्ये थोडंसं जायफळ, मला जायफळ जास्त आवडत नाही पण टाकलं, आणि वेलची पावडर टाकली आणि याला मस्त शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकता. आणि एकीकडे मी वाटण करायसाठी खोबरा पण कापून ठेवला आहे. मी चुकून मगाशी बोलली की मी वाटण वाटलं, पण ते मी नंतर वाटलं. त्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की आपला चमचा ज्यात उभा राहतो का, आणि उभा राहिला